आमची मनमत माऊली पण फार सुंदर म्हणते बघा. प्रमदगणाची आमेळी चंद्रमौळी घेतलेला भस्म शोभे सर्वांगी वामभागी भवानी. मनमत माऊलीने बघितले बरं का प्रत्यक्ष भगवान शिव आणि माता पार्वतीला. आणि म्हणून तर म्हणत की अशा प्रमदगणाला मी बघितले की त्या चंद्रमौळीला मी पाहिलंय. आणि म्हणून तर त्याला लोटांगण घातले. मनमत घाली लोटांगण कवडी चरणावडी. उगाच म्हणत नाहीत कोणी संत कोणत्याही अभंगातून. बरं आम्हाला तुम्हाला वाटतंय तुकाराम महाराजांनी गाता लिहिला कसा लिहिला असेल की कोणत्या अभंगात काय सांगितले की. आम्ही फक्त काय म्हणतो उभा विठेवरी युगे 28 म्हणतोय फक्त. पण भाव काय. आमचे महादेवप्रभू म्हणतात देवद्वारी उभा राही एक पळ दंडवत काळ करील तया. देवाच्या दारात एकच क्षणभर उभा राहा म्हणे तुला दंडवत काळ करेल. किंवा भस्मधाराला बघितल्यानंतर तो यम नमस्कार करेल. आणि मनमत माऊलीने तर लोटांगण घातलंय की अशा भस्मधारीला बघितलंय त्या चंद्रमौळीला बघितले त्या गणाला बघितलंय. अशा भस्माचा महिमा वर्णन केल्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की आम्हाला त्याचे पंचमुख आहेत म्हणून सांगितले. आता ते पंचमुख कोणते आहेत आणि 5 मुखातून काय उत्पत्ती झालेली आहे बघा. अघोर ईशान तत्पुरुष वायव्य आणि सद्योजात ही भगवान शिवाची 5 नावं आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल बघा. रावण हा 10 मुखी होता. मग हात किती होते रावण. आणि भगवान शिवाला 5 मुख आहे तर 10 हात आहेत. तर रावणाला 10 मुख असल्यानंतर हात किती त्याच्या दुप्पटच ना. शिवहार मग त्या प्रत्येक मुखामधून हे पशुपती नेपाळ मधला पशुपतीनाथ मध्ये जा. तिथं पंचमुखी परमेश्वर आहे. आणि ज्यांना नेपाळला जाणं होत नाही त्यांनी परळीमध्ये वैद्यनाथाच्या पायरीला बकुळाबाईंचा किंवा तुळशीराम महाराजांचा एक मठ आहे. त्या मठामध्ये एक पंचमुखी परमेश्वराचं दर्शन आहे बघा. तिथं त्या पंचमुखी परमेश्वराच्या दर्शनामध्ये सद्योजात वाम अघोर आणि ईशान आणि तत्पुरुष हे 5 मुखाचं दर्शन. आणि कोणत्या अंगाला कोणती दिशा आहे म्हणून महादेव प्रभूंनी सुरुवातीला त्या विराट स्वरूपाचं दर्शन तुम्हा आम्हाला घडवलंय की त्याच्या 4 दिशा काय आहेत, त्याचं आसन काय आहे, त्याच्या सहस्त्र जलधारा त्याचा अभिषेक आहे. अशा ह्या पंचमुखाचं वर्णन महादेव प्रभूंनी आम्हाला सांगितलेलं आहे. किती सुंदर असतं बघा संतांचं वर्णन. अगोदर आम्हाला काय म्हणले की तुम्ही देव बघा. आम्हाला लाडीगोडी लावलं की देव कसा आहे बघा म्हणे. तो देवळात आहे का माणसात आहे. पुन्हा काय सांगितलं की त्या देवाला भस्म आहे सर्वांगाला आणि त्याचे 5 मुख आहे. वर्णन सांगायला लागलं तर का म्हणजे देव शोधता तर यावा मानव शोधायला निघाला तर की कुठं आहे हे 5 मुखाचं दर्शन आम्हाला. आम्ही जातोय देवाला. आणि खरं सांगू इथलं हे भावनाठा क्षेत्र जे आहे ना चॅनल त्या चॅनलची एक वारी असते बघा दर मास परळीला. पौर्णिमेला काहीतरी वारी निघते तुमची भावठाणा. आणि त्या वारीमध्ये दर्शन होतं बघा. सगळे वारकरी असतात. मी युट्यूबला पाहते ते. आणि युट्यूबला पाहिल्यानंतर माता भगिनी आमच्या तुळशी डोक्यावर घेतात आणि जाताना जनाबाईचं वर्णन तुकारामाचं वर्णन गात जातात. पण हे गात असताना कोण कोणाला भेटायला चाललंय त्याची ओढ तुमच्या आमच्या मनाला लागल्याशिवाय देवाचं रूप आणि त्याचं स्वरूप तुम्हा आम्हाला कळणार नाही. म्हणून आधी देव कसा आहे आणि तो कोठे राहतो हे जाणून घ्या म्हणून तुम्हा आम्हाला संतांनी सांगितलंय. ही शिकवणी आहे, ही आमची शाळा आहे की तुम्ही देवळात चाललाय पण देव कसा आहे. त्याच्या सर्वांगाला भस्म आहे, त्याचे 5 मुख आहेत. आणि त्या 5 मुखाचं दर्शन घेतल्यानंतर ह्या पंचतत्वामध्ये हा देह विलीन होतो. आणि हे पंचतत्व ह्या पंचतत्वाचे 5 मुख म्हणून आम्हाला परमेश्वराच्या पंचमुखी विषयांचं वर्णन शब्द स्पर्श रूप रस गंध आकार उकार मकार कोणापासून कोणाची उत्पत्ती झाली, नाद कुठे उत्पन्न झाला, लय कुठे उत्पन्न झाला हे आम्हाला सांगितलेलं आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण सांगते मी तुम्हाला बघा. लक्ष्मण महाराज एका ठिकाणी फार सुंदर म्हणतायत
की देव होऊन देवा भजिरे मन्मथ माऊलींनी सांगितलं. पण लक्ष्मण महाराज काय म्हणतात, बहिरा बहिरा ते भेटला, शब्द आले की गेले हो, आंधळा आंधळा ते भेटला, रूप नार वर्णिले की गाईले हो. बघा, आंधळा आंधळ्याला भेटलाय आणि तो एकमेकाला पाहिले, त्यांना वर्णन करता येईल का देव कसा आहे म्हणून. बहिरा बहिऱ्यालाच भेटलाय आणि तो म्हणते देव फार सुंदर आहे हो, त्याच्या सर्वांगाला भस्म आहे आणि त्याचे 5 मुख आहेत. पण बहिऱ्यानं बहिऱ्याला सांगितलेले काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही ना. मग परळीच्या बाजारमध्ये ह्या भावठाण्याचे लोक गेले होते बरं का. 2 म्हातारे, एक 80 वर्षाची म्हातारी, 2 जण गेले होते. मग एक म्हातारा बाजारात गेला आणि एक म्हातारा बस स्टँडला गेल्यानंतर देवाचं रूप, देवाचं स्वरूप, देव कसा आहे, कुठं राहतो, कुणाच्या अंतरंगामध्ये राहतो का मंदिरात राहतो, हा आपला भाव ठेवा. त्याच्या स्वरूपाची, त्याच्या रूपाची ओळख अगोदर करून घ्या. आणि ओळख पटण्यासाठी फक्त हा मानवी जन्म आहे, दुसऱ्या कोणत्याही जन्मामध्ये आम्हाला त्याची ओळख पटणार नाही. आम्ही ह्याच जन्मात बहिरे झालो तर बहिऱ्याला सांगितलं जा तिथं पंचमुखी परमेश्वर आहे, तर कळेल का हो त्याला? कळणार नाही. आंधळ्याला सांगितलं हे तर वर्णन केलं तर काही कळणार नाही. म्हणून इथं येऊन पोपटपंची बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष त्या रूपाचं, त्या स्वरूपाचं तुम्हा आम्हाला ध्यान लागावं, कळावं. म्हणून आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला गोष्ट सांगते की आमचा भारत देश कसा आहे बघा. भारत हा फार सुंदर देश आहे आणि परदेशातली लोक आज जसे त्या प्रयागराजला येत आहेत ना, तसं आमच्या भारताचा महिमा परदेशामध्ये गेला होता आणि त्यांनी सांगितलं की म्हणे अहो भारत देश फारच सुंदर आहे, तिथली पृथ्वी प्रदक्षिणा एकदा तरी करून बघावी म्हणे. आणि ती आईला प्रदक्षिणा घातल्यासारखी होती. आणि त्या देशामध्ये प्रत्येक जण म्हणे मंदिरात जाताना कोणी चप्पलच घालून जात नाही. आता हे परदेशात जाऊन भारतातलं वर्णन व्हायला लागले. तिथं म्हणे एक वैशिष्ट्य आहे की कुठल्याही मंदिरात जाताना लोक चप्पलच घालत नाहीत आणि नवरात्रामध्ये तर 9 दिवस कोणी चप्पलच घालत नाही. हे वर्णन तिथं परदेशामध्ये चालू आहे आणि तेही इंग्लिशमध्ये. मग काय, त्या परदेशातल्या व्यक्तीला वाटायला आपणही भारतात जावं आणि त्या भारत देशाला बघावं एकदा. म्हणून त्या व्यक्तीला एवढी तळमळ लागली की मी भारतात कधी जात आणि भारताचं दर्शन कधी घेतोय. त्यानंही विजा काढला, पासपोर्ट काढलं, तिकीट काढलं विमानामध्ये. ज्या दिवशी तिकीट काढायचं विमानतळावर आला आणि विमानतळावर आल्यानंतर विमानात बसताना पहिल्याच पायरीवर चढतानाच त्यानं खालच्याच पायरीवर चप्पल सोडली आणि म्हणला मला भारतातले मंदिर माहित नाहीत पण भारत हे मंदिर आहे हेच माझ्यासाठी पुरेस आहे, कारण मी तिथं पुन्हा पुन्हा जाईल का नाही. म्हणून त्या भारतात भूमीमधून येताना पहिल्यांदा आम्ही विमानतळावर उतरणार आहोत आणि त्या विमानतळावर ती भारत भूमीच राहणारी ना. मग त्या भूमीवर मी चप्पल घालून कसं पाय ठेवू, कारण ती मातृभूमी आहे आणि मातृभूमी आम्हाला सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलंय. आणि असं आमचं हे भारत मंदिर आहे म्हणून आम्ही भारत देशात
आणि आम्ही किती पुण्यवंत असताल बघा, त्या देशामध्ये आम्ही जन्म घेतलाय, तेही मानवी रूपानं, किड्या मुंग्यांच्या नाही, मानवी रूपानं. मग आम्हाला तरी तो उद्धार झालाच पाहिजे ना. आम्ही आमच्या देशात राहून जर आमची संस्कृती जतन करत नसताल, आमचा उद्धार जर करून घेत नसताल, तर त्या देवाचं रूप आणि स्वरूप आम्ही कसे जाणून घेऊ. म्हणून आज तुम्ही आम्ही आमच्या अंतरंगांचे हृदय उघडायचे आणि प्रत्येक वेळेला जसं माझ्या पायाला ठेस लागल्यानंतर डोळ्यातून माझ्याच पाणी येतं, दुसऱ्याच्या नाही, तशी भावना आमच्यामध्ये जागृत ठेवून जायचंय. ह्या पतित पावनी नामरूपी गंगेमध्ये आम्हाला इथं 7 दिवस नामस्मरण करायचंय, माऊलींचा जन्मोत्सव करायचा आहे, जे काही साध्य करून घेता येईल ते करायचे. म्हणून प्रत्येकाने आता एकदा आपल्याला ह्या भारत देशाविषयी आणि आमच्या शिव धर्माचं नाम, त्या शिव देवाचं नाव आम्हाला घ्यायचे. म्हणून आम्ही एकदा त्याचा जयघोष करून आम्हाला आमचं भजन करायचे. प्रत्येकाने ते भजन गायचं आहे. शंकर
सांगा ज्याच्या मुकुटी वाहे गंगा अंगी विभूती भूषण दशभुज पंचवदन. देव कुठे राहतो कळालं? जर कुणी विचारलं देव कसा आहे तर कसा आहे म्हणून सांगाल बरं? कमीत कमी कसा आहे आम्हाला त्याचं रूप जरी नाही कळालं, रूप स्वरूप जरी नाही सांगता आलं तर आम्ही निश्चित एवढं सांगू की त्याच्या सर्वांगाला भस्म आहे. त्याला पंचमुखी परमेश्वर म्हणतात, सदाशिव म्हणतात. त्याच्या मुखामध्ये जे सद्योजात वामदेव अघोरीशान तत्पुरुष हे पंच नावं आहे, त्या पंच प्रकारच्या गायीपासून ते भस्मही तयार होतं. अशा माझ्या भगवान शिवाचा महिमा महादेव प्रभूंनी सांगितलाय आणि तो देशच पवित्र आहे म्हणून सांगितले. या देशामध्ये अशी शिवभक्ती रुजली, तो देव ह्या भारत देशामध्ये आहे, दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही देशामध्ये नाही. आणि म्हणून आमच्या एका कवीनी फार सुंदर गायले बघा. ओ भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पे मेरी चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा. हे भारत देश आहे आमचा, सोने की चिडिया करती है बसेरा. आणि अशा ह्या भारत देशामध्ये अशा ह्या माझ्या भगवान शिवाचं वास्तव्य आहे. आणि म्हणून ते पुण्यवंत तोची देश म्हणून सांगितलंय की जेथे केले शिवभक्ती वास केलाय शिवानी या भारत देशात. म्हणून माझ्या देवाचं रूप, त्याचं स्वरूप जाणून घ्या, त्याचं नाव जाणून घ्या, त्याचं रूप जाणून घ्या, त्याच्या स्वरूपाची ओळख करून घ्या. मी कोण आहे हे सांगितल्याशिवाय तुम्ही घरात घेत नाही. तसं माझा भगवान शिव कुठे राहतो, तो कसा आहे हे महादेव प्रभूंनी सांगितलं अभंगाच्या तिसऱ्या चरणात.
दीनबंधू महायोगी. महादेवप्रमाणे बघा किती आपण एक लढीवाळ लेकरं आहोत त्या प्रभूची. त्याला सर्वच प्यारी आहे म्हणून आम्ही म्हणतो आणि आम्ही शाळेत रोजही म्हणतो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पण. आमचा धर्मही एकच आहे, फक्त प्रेम अर्पण करणं. प्रेम दिले की प्रेम मिळतं. आणि हा शिवपुराणाचा महिमा इथं थोडासा आलाय बघा. दक्ष बाळा वामभागी दीनबंधू महायोगी. हा दक्ष राजा आणि मैनाराणी कोण होते तुम्हा आम्हाला सर्वांनाच आज ते परिचयाचे झाले. दक्ष राजाला मुलगी नव्हती आणि दक्ष राजाच्या घरी माता सतीनं जन्म घ्यावा आणि आपल्या कुळांचा उद्धार व्हावा अशी दक्ष राजांची फार तळमळ होती. आणि त्यावेळेला दक्ष राजाने तपश्चर्येला बसल्यानंतर जेव्हा भगवती त्यांना प्रसन्न झाली तेव्हा त्यांनी वर मागून घेतला की माता तू माझ्या घरी सती रूपामध्ये बाळ रूपामध्ये यावं. हा वर प्राप्त करून घेतला दक्ष राजानं. आज आम्हाला शिवपुराण सर्वांना पाठ झालं. आणि मग तथास्तु म्हणून माता भगवतीनं आशीर्वाद दिला दक्ष राजाला आणि मैना राणीला डोहाळे लागले. आणि अशा नंतर माता सतीचा जन्म त्यांच्या घरी झाला आणि दक्ष राजाच्या आनंदाला पारावार उरला नाही. चौकडे दिव्यांची आरास झाली. गावामध्ये हत्तीवरून साखर वाटली. माता भगवतीचा माझ्या घरी जन्म झाला. दक्ष राजाच्या घरी माता भगवतीचा जन्म झाला. सतीचा जन्म झाला म्हणून जिकडं तिकडं आनंदी आनंद वातावरण होतं. आणि अशा वातावरणामध्ये मैना राणी एवढ्या आनंदी होत्या की सती जशी जशी वाढत होती जशी जशी वाढत होती आणि वाढत वाढत तिचं वय उपवर झालं. लग्नाला योग्य झाली माता सती. आणि मग कुठल्याही वडिलांना मुलगी लग्नाला आल्यानंतर थोडी चिंता वाटते की आता ह्या मुलीला वर कसा मिळेल. आणि तुम्हाला तर माहिती आमचे पोस्ट मास्तरचं काम कोण करतं हो? आमचे नारद मुनी. शिवहार शिवहार. आमच्या इथले पण पोस्ट मास्तर आलेत बरं का, इथं पण असतील. पण नारद मुनीचं काम होतं की इकडची बातमी तिकडे जाऊन सांगणे. आणि मग नारद मुनी आले आणि नारद मुनी आले म्हणून दक्ष राजाला खूप आनंद झाला. आणि माता सतीची जन्म कुंडली काढली आणि दिली की हिला वर कसा प्राप्त होईल. मग नारद मुनीने काय वर्णन करावं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीचं भाग्य एवढं महान आहे म्हणे की हिला महायोगी मिळणार आहे. आणि महायोगी त्या महान योग्याची पत्नी होती. पण एक आधी आनंद सांगतात आणि दुःख सांगताना थोडं थांबतात बघा. कुणी पण आपण बघा गेल्या गेल्या दुःख कोणाला सांगत नाही, थोडं थांबतो. इथे थोडीशी अडचण आहे म्हणे. अडचण आहे माझ्या मुलीच्या कुंडलीमध्ये अडचण आहे. मग काही ह्याला पर्याय आहे का? काय अडचण आहे? त्यांनी सांगितलं हिला जो महायोगी मिळणार आहे तो कुठे राहतो बघा. देव कोठे राहतो. पुन्हा फिरून फिरून संत आपल्याला सावध करतायत की देव कोठे राहतो. त्याच्या जटेमध्ये गंगा आहे. मग तो स्मशानभूमीमध्ये राहतो. तो वैराग्य आहे. त्याच्या सर्वांगाला भस्म लावलेला आहे. आणि अशा योग्याला तुमची तरी त्याला घरही नाही, न त्याला काही कुळ आहे, न जात आहे, न धर्म आहे. त्याच्या सर्वांगाला फक्त भस्म आहे. गाडी नाही, बंगला नाही, नोकर नाही, चाकर नाही. तो सतत आपल्या ध्यान योगामध्ये मग्न राहतो. अशा योग्याच्या हातात तुझ्या मुलीचा हात दिला जाणार आहे. हे मी नाही सांगत बरं. वरून सांगताना तुम्ही आम्ही बघा कसं सांगतो. मी नाही बरं, मला तिने सांगितलं होतं म्हणून मी तुला सांगवलं. मला काही यातलं माहीत नाही. तेच नारद मुनींनी सांगितलं मला माहित नाही. ही जन्म कुंडली सांगते बरं म्हणून सांगितलं. दक्ष राजा आणि मैना राणी खिन्न झाली. अशा मुलाला ज्याला घर नाही त्याला कुणी मुलगी देईल का हो? आणि कुणी मुलगीच द्यायला तयार नाही. आणि मग इथं तर योगी म्हणूनही सांगतात. आणि अशा योग्याला ही आमची सती द्यायची कशी? मैना राणी तर खूपच खिन्न झाली.
मग दक्ष राजाने विचारलं, एखादा ब्राह्मण आणून एखादी पूजा घालू का? पूजा घातल्यानंतर काही बदलतेत का बघा म्हणे त्याच्यातले. आम्ही आता पूजा करतोय बघा लग्न जमणं म्हणून. आणि मग तेव्हा सांगितलं, कितीही जरी पूजा केलीस ना तरी ती ह्याच योग्याला ती प्राप्त करून घेणार आहे. तिच्यासाठी हाच वर योग्य आहे. म्हणून नारद मुनी सांगितल्याने चटकन निघून गेले. असं झाल्याबरोबर दक्ष राजा चिंतित, काय करावं? हा कोणता योगी असेल? योगी म्हणून पूजिती शंभू महादेवाला, नीळकंठ नाम ज्याला, करू आरतीची माला, नीळकंठ नाम ज्याला, करू आरतीची माला, नीळकंठ नाम ज्याला, योगी म्हणून पूजिते शंभू ज्याला नीळकंठ नाम आहे अशा योग्याला आम्ही पूजतो. आणि त्या योग्याच्या हातात माता सतीचा हात जाणार आहे. आणि मग तू योगी म्हणजे काय? योगी असा कोण असेल? त्या योग्याची व्याख्या काय आहे? अष्टांग योगामध्ये योग आहे. त्याच्यामध्ये यम आहे, नियम आहे, ध्यान आहे, धारणा आहे, प्रत्याहार आहे. आणि अशा अष्टांग योगामध्ये हा महायोगी आहे. आणि एक योगी आहे बघा ज्याचा आम्ही नित्य स्मरण करतो, तो आमचा शिवयोगी. शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. कुणाचा जयघोष? योग्याचा जयघोष. तुमचा आमचा नाही. मन्मथ माऊली काय म्हणते? ओम जय जयाची सदा शिवा परब्रह्माद्वयानंद वैभवा. नमो तुझ जगाची देवा परमेश्वरा जगद्गुरु. तू जगद्गुरु आहेस, तू योगी आहेस, महायोगी आहेस, शिवयोगी आहेस. आणखी कोणता योगी पाहिजे? ह्या योग्याच्या हातात माता सतीचा हात दिला जाणार आहे. आणि हे जेव्हा अंतर्ज्ञानाने दक्षाला कळलं तेव्हा ते आनंदी झाले. आणि मैनाराणीला सांगितलं, अगं मैनाराणी नाराज होऊ नको. हा दुसरा जरा कोणी योगी नसून हा महायोगी आहे. जो चित्तावृत्तीचा निरोध करून राहतो त्याला आम्ही योगी म्हणतो बघा. योगी कुणालाही म्हणत नाही. तुम्ही आम्ही भोगी आणि ऋषी मुनी योगी. शिवहार शिवहार. आणि ह्याच भोगामधून शिवयोग साधला ज्यांना आम्ही राष्ट्रसंत म्हणतो ते सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊली, ज्यांनी त्यांचं चरित्र वाचलं असेल किंवा ऐकलं असेल बघा, ते 3 मूठ अन्न भक्षण करून त्यांनी तो योग साधलेला आहे. त्याचे साक्षी तुम्ही आम्ही सर्वजण. हा योग हा भोगी माणसालाही साधता येतो, पण आपल्यामध्ये तेवढे नियम आणि यम आसन पाहिजेत. आपल्यामध्ये तेवढी निष्ठा असावी लागते. त्या परमेश्वरावर तेवढा दृढ विश्वास असावा लागतो, तेव्हा त्या योग्याचं दर्शन मिळतं. आणि योग्याचं दर्शन एवढं सुलभ नाही, खूप दुर्लभ आहे. तो योगी नाव मुखाला येणंच एवढं सोपं नाही. आणि ते कुठे रमतात? रमसी सहस्त्रदळावरती लावणी लक्ष अलक्ष हृदयी निजानंद भरला, स्वामी वरदहस्त प्राप्त झाला. हे वरदहस्त प्राप्त झाला त्या योग्याच्या आणि सती मातेचा जेव्हा मिलन झालं. अशी योगी ह्या महायोग्याला आमची माता सती दिल्यानंतर ती दक्ष राजाची कन्या आमच्या भगवान शिवाच्या डाव्या हाताला वामभागी बसलेली आहे.
आणि म्हणून तुम्ही आम्ही शिव पार्वतीचं आज सुंदर वर्णन ऐकतो ह्या शिवपुराण महात्म्यातून. खरं तर मी एक पामर जीव आहे. मला हा शिवपुराण महिमा वर्णन करावं एवढं मी त्याची योग्यताच नाही. त्या योग्याची सुद्धा योग्यता लागती तो सांगायला लागला आपल्याला. आणि मग तुम्ही आम्ही तर सामान्य जीव आहोत. फक्त सामान्य जीवाला एवढंच महादेव प्रभूला सांगायचंय की तुम्ही त्या भगवंताला तो देव कुठं आहे, कसा आहे, कसा प्राप्त होतो हे तुम्ही आम्ही ह्या मानवी जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं म्हणून त्यांनी तळमळीनं तुमच्या आमच्यासाठी हा अभंग लिहिलेला आहे. दुसऱ्यासाठी नाही, सामान्य माणसाच्या उद्धारासाठी हा आमचा देह निर्माण केलेला आहे. आणि ह्या मानवी जीवनामध्येच त्या योग्याला प्राप्त करून घ्या, त्या योग्याचे चरण प्रक्षाळून घ्या. आणि म्हणून संत मुनी महाराज असतात ना, ते योगीच असतात. त्यांच्याच मध्ये मनमत माऊलींनी सांगितलं की गुरुदेव महादेव, गुरुदेव सदाशिवा, गुरु परता नाही देव, म्हणून श्री गुरुशी भजे. गुरु आणि देव एकच आहेत, गुरु आणि सदाशिव एकच आहेत, वेगळे नाहीत. म्हणून प्रत्येक मानवी जीवनामध्ये मानवी जन्माला आल्यानंतर गुरु करून घ्यावा हे निश्चित त्याचं ध्येय आहे. त्याने गुरु करून घेतल्याशिवाय राहू नये. आणि मग गुरु केलाय की तो योगी प्राप्त होतो. आणि योगी प्राप्त झाल्यानंतर आमचं जीवन सुलभाने सकळ होतं. या नामरूपी गंगेमध्ये आम्ही नाहून निघतोय. आणि अशा योग्याच्या प्राप्तीसाठीच महादेव प्रभू तर किंकर झाले, भक्त झाले आणि त्यांनी दान मागितलंय. एका अभंगातून महादेव प्रभूंनी सांगितलंय, दीनबंधू विश्वनाथा इतके द्यावे मज आता, दीनबंधू विश्वनाथा. विश्वनाथा तू विश्वाचा नाथ, तू महान योगी आहेस. फक्त तू मला एवढं दान दे की तू माझ्या हृदयात आहे, जवळी राही निरंतर. निरंतर तू माझ्या हृदयामध्ये वास करावा. आणि म्हणून महादेव प्रभू शेवटच्या मने मादे वाके कारा,
महादेवप्रभू म्हणतात मी एक किंकर आहे, मी एक लहान आहे, मी भक्त आहे, मी एक सद्भक्त आहे. आणि नमस्कार कोणाला केला? महादेवप्रभूंनी ज्या ह्या शिवयोग्याचं, महायोग्याचं, दीनबंधूचं, विश्वनाथाचं जे रूप आणि वर्णन, त्याचं रूप आणि स्वरूपाची ओळख तुम्हा आम्हाला कळून दिली, त्या योग्याला ते नमस्कार म्हणून सांगतायत की अशा शिवयोग्याला कोणी नमस्काराच्या रूपातून प्राप्त केलंय तर कोणी स्तुती करून प्राप्त केलंय. प्रत्येकाने वेगवेगळ्या रूपामधून रावण तुम्हा आम्हा सर्वांना परिचयात आहे. रलेवलंबिलंबितांबुजकतुंग मालिकां डमड्डमड्डमड्डिनाद निराटवड्ड भर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिवम्. धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस स्फुरद्विगत संतती विराजमान मूर्धनी. असं एक एक कडवं म्हणायचं आणि एक एक शिव अर्पण करायचं आपलं मुंडकं. ही स्तुती, त्याला नमस्कार करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे बघा. कोणी हात जोडून करतं तर कोणी पायाला वंदन करतं. कारण स्मरण ही एक भक्ती आहे आणि त्या स्मरण भजन पूजन संतांचे सदा ती गोडी तुम्हा आम्हाला लागावी. त्या योग्याला तुम्ही आम्ही प्राप्त करून घ्यावं. तो शिव महिमा तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये अंगीकारावा. त्याचं भस्म एवढं पवित्र आहे की ते आम्ही सर्वांगाला जरी नाही लावू शकलो तरी कमीत कमी आम्ही त्रिपुंड तरी आमच्या कपाळाला आम्ही पूजा करावी. एका कवीने फार सुंदर सांगितले बघा. हृदयातील भगवंत राहिला हृदयात नौपाशी कुठे शोधिती रामेश्वर अन कुठे शोधिती काशी. कुठेही जाऊ नका काशी रामेश्वरला, तर हृदयातला देव हृदयातून उपाशी ठेवू नका. आणि प्रत्येक प्राणी मात्रामध्ये तो योगी वसलेला आहे कारण त्याचं हृदयच ते आहे. आणि म्हणून हृदय मंदिराला आम्ही आमच्या शरणात घालताना आमचे हात आमच्या हृदयाला टेकलेले असतात. आणि म्हणून आमच्या गुरुगीतेमध्ये एक सांगितले बघा, जेव्हा राम सीता आमची पळवून नेली होती रावणानं त्यावेळेला राम तिच्या पाठीमागं सीते म्हणून पळीत होते, तेव्हा वशिष्ठ गुरुनं सांगितलं की रामा तू कोण आहेस? तू देव आहेस, तू स्वतःला ओळख. आणि तुझी सीता कुठेही गेलेली नाही तर ती फक्त देह सोडून तुझ्यापाशीच आहे, फक्त या वरच्या देहाला रावणाने नेलेली आहे. तेव्हा आमच्या रामाने सांगितलं नाही वशिष्ठजी, माझा क्षत्रिय धर्म आहे आणि माझ्या क्षत्रिय धर्माचं पालन करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि मला सीतेला आणावं लागल. तसं तुम्हा मानवी जन्माचा एक पहिला धर्म आहे की आम्ही आमची भारतीय संस्कृती अंगीकारणं आणि ती सांगितलेली संस्कृतीपणा आचरण करून त्या योग्याला प्राप्त करून घेऊन तुम्हा आम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी. आणि स्वामी मला दरवर्षी आठवणीनं
दास्या